नमस्कार, मी कविता स्वागत करते तुमचे सखी चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की रफू कसं करायचं। म्हणजे आपले एखादा चांगला कपडा पॅन्ट असू दे किंवा कुर्ता असू दे, फाटल्यानंतर आपण त्याला घालू शकत नाही आणि रफू करायचं म्हटल्यावर रफूचे कारागीरसुद्धा आता अवेलेबल नाही जास्त। तर घरच्या घरी रफू कसं करायचं तेही सोप्या पद्धतीने, ते मी आता इथे सांगत आहे। आता इथे ही जी पॅन्ट आहे त्याचा मॅचिंग कपडा मला मिळाला नाही, तर थोडाफार एक साडीचा कपडा माझ्याकडे होता, त्याला मी घेतला। तर साडीचा कपडा पातळ असल्यामुळे त्याला मी 3-4 फोल्ड करून घेतलेला आहे। तुमच्याकडे जर मॅचिंग अस्तर किंवा काही असेल, त्याच कपड्याचा जर तुम्ही एखादा तुकडा काढू शकत असाल, तर तो घेऊन तुम्हाला त्याला असं आतल्या बाजूने सपोर्टसाठी ठेवायचं आहे आणि त्यानंतर त्यावर जी आपण शिलाई करणार आहे, हात शिलाई, ती त्या कपड्याला धरूनच करायची, म्हणजे तो कपडा त्याबरोबर स्टिच होणार। तर पहिली आपण इथे आता उभी स्टिच करणार आहे। पूर्ण जे ते होल दिसतंय, फाटलेला जो कपडा आहे त्याला कव्हर करायचं आहे। उभी स्टिच झाल्यानंतर त्यावर आडवी स्टिच करायची आहे। मग अशा आणि मॅचिंगच धागा घ्यायचा, जेणेकरून कपड्याला मॅचिंग असल्यामुळे तिथे ते जास्त दिसून येणार नाही। खूप सोपी पद्धत आहे, फक्त फिनिशिंगने करायला थोडासा वेळ जातो, कारण प्रॅक्टिस कोणत्याही गोष्टीची महत्त्वाची असते। जर प्रॅक्टिस असेल तर फिनिशिंग येते। तर तुम्हीसुद्धा अशा प्रकारे घरच्या घरी रफू करू शकता। खूपच सोपी पद्धत आहे। जर तुमचा काही कपडा फाटला असेल तर नक्की ट्राय करा। तर इथे आता रफू करून झालेला आहे माझं।
तुम्ही पाहू शकता आडवी आणि उभी अशी शिलाई मी करून घेतलेलं आहे. जास्त लांब अंतरावर घ्यायचं नाही. जेवढा आपला कपडा फाटला आहे तिथून एक कमी अंतरावर घ्यायचं, कारण मग तो पॅच मोठा झाला तर चांगला दिसणार नाही त्यासाठी. तर ह्यानंतर ट्राउझरची उंची कमी कशी करायची आणि व्यवस्थित फिनिशिंगमध्ये कशा प्रकारे शिलाई करायची ते मी आता दाखवणार आहे. तर चला पाहूया. तर इथे आता रफू केलेली जी ट्राउझर आहे ती मी मापासाठी घेतलेली आहे आणि जी खाली ठेवलेली ट्राउझर आहे तिची उंची कमी करायची आहे. तर इथे आता तुम्हाला मी दाखवते दोन्ही पॅन्टमध्ये उंचीमध्ये किती अंतर आहे ते. मी पॅन्टवरूनच आता ह्याची उंची काढलेली आहे, म्हणजे डायरेक्ट त्यावरच मी मार्किंग करत आहे. तुम्ही पॅन्टची उंची मोजून त्यानंतर सेम त्याची मार्किंग तुम्ही जी पॅन्ट किंवा जी ट्राउझर आपल्याला कमी करायची आहे त्यावर खडूने मार्किंग करून घ्यायची आहे. आता इथे तुम्ही पाहू शकता की जो खालचा जो बॉटम आहे तो 1 इंच असा ब्रॉड आहे. तर आपल्याला 1 इंचाचा बॉटम ठेवण्यासाठी त्याला 2 वेळा फोल्ड करावं लागेल, म्हणजे 1-1 इंचाचे 2 फोल्ड करायचे, दुमडून घ्यायचे आतल्या बाजूने, जेणेकरून तो बॉटम जो आहे तो व्यवस्थित असा भरगच्च असा वाटेल. नाही तर एकच सिंगल फोल्ड केला तर ती पॅन्ट खूपच अशी लटकल्यासारखी वाटणार. मग आता इथे मी ही पहिल्यांदा पॅन्टच्या उंचीची मार्किंग केली, म्हणजे ह्या उंचीची पॅन्ट झाली पाहिजे. आणि त्यानंतर तिथून खाली बॉटमला 2 इंचाची मार्किंग केली आहे. 1-1 इंचावर आतल्या बाजूने पॅन्ट आपण फोल्ड करणार आहोत आणि त्यानंतर त्यावर शिलाई करणार आहे. ट्राउझरच्या दोन्ही पायांवर मी मार्किंग करून घेत आहे पूर्ण उंचीची. आणि पूर्ण उंचीची मार्किंग केल्यानंतर तिथून खाली 2 इंचाची मार्किंगसुद्धा आता करणार आहे. पूर्ण उंची आणि फोल्डची मार्किंग झाल्यानंतर जो एक्स्ट्रा बॉटमचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. ट्राउझर बॉटमच्या बाजूने कट करून झालेली आहे. आता ही जी मी मार्किंग दाखवत आहे ती पूर्ण उंचीची आहे, म्हणजे ही ट्राउझर आपल्याला ह्या मार्किंगप्रमाणे तयार करायची आहे. तर आता खाली जी 2 इंचाची आपण एक्स्ट्रा जो कपडा ठेवला आहे बॉटमला त्याला अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचा आहे, म्हणजे हा पहिला 1 इंचाचा फोल्ड, त्यानंतर दुसरा एक फोल्ड, आणि असे फोल्ड करून ह्यावर आता आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे 2 शिलाई येणार, एक बॉटमला खालच्या बाजूला आणि एक वरच्या बाजूला. दोन्ही फोल्ड झाल्यानंतर टाचणीने व्यवस्थित कपडा जो आहे आपल्याला फिक्स करून घ्यायचा आहे, जेणेकरून शिलाई करायला त्रास होणार नाही. तर मैत्रिणींनो, पहा मी किती काळजी करते, तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नवीन नवीन टिप्स देते. तर व्हिडिओ नक्की बघत राहा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील. तर मंडळी, स्वतःची काळजी घ्या आणि नेहमी खुश राहा. आपल्यावर जे जळतात त्यांना आणखीन जळवा. आता आपलं काम झालेलं आहे,
फक्त पॅन्टला आता 2 शिलाई करायची आहे. तर ते पहा आणि तुम्हीसुद्धा छान छान कपडे शिवा. पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. Making moves like a ninja. I could play it cool like I'm winter. I can make it rain like a cash tsunami. Wanna slip and slide, we can link up. Working all the time, make it duller. Be a student, try to make $1. Wanna live life like I'm on vacation. Gotta get those good vibrations. Glowing so bright, I'm going solar. I'm riding high and it's just loving what I do, and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around, like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Feeling like a top-down summer. I've been on the rise, it's a come up. No, I don't gotta try, I'm a natural stunner. Hitting home runs like a baseball runner. Yeah, I just go up, never coming down, down. Good things show up, got me saying wow, wow. Glowing so bright, I'm going solar. I'm riding high and it's just loving what I do, and I know nothing gets me down, 'cause I can turn it round like. Wanna have a party, let it all hang out. Come on, let me show you what it's all about. Like, I like it better when we all get loud. I feel the goodness all around, like, I'm feeling good now. I'm feeling good now. I'm feeling good now. Yeah, I'm feeling good, and yeah, I'm feeling great. Every time I look around, it's like it's in my face. Yeah, nothing in this world is taking that away. 'Cause my people are my people, I'm not running in your race. But I run real hard like a track star. I don't gotta run hard just to get far. 'Cause I work real hard, but then I play harder. That's how I know that I'ma get far.